बनवलंय? अरे वा वा वा. हो रोशनचे केळवण बघताय ते दिवे वगैरे सुद्धा लावलेत. खूप छान बघताय ते तनु सुद्धा आहे ते गुजरातवरून बघता आपल्याला फायनली आपल्या केळवण ते एन्जॉय करतायत. तनु कुठे गेले? अरे वा या चला चला बघताय मामी. तर फायनली बघतात आपलं केळवण झालेलं आहे आणि बिचायला कामाला लावले रे. सांग कोण इथे जिंकणार आहे? मुंबई इंडियन्स. नमस्कार मित्रांनो, मी रोशन पवार पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ काय आहे ते तुम्हाला थंबनेल टायटल समजलं असेल. तर आज आपण चाललो आहे आजीच्या घरी केळवणासाठी. तो आज आपल्याला त्याने आज इन्व्हाइट केलं आहे, बोलवलं आहे केळवणासाठी. तर काय लग्नासाठी काही दिवस राहिले तर लग्नावर नाचशील ना, तर जास्त एक्सायटेड आहे बघा नाचण्यासाठी ऋषभ. तर त्यालासुद्धा घेऊन जातो आहे आणि आईसुद्धा येणार होती, पण आईची थोडी रात्रीची कामं असतात तर तिकडे आई जाणार आहे कामासाठी. आणि पप्पा आणि युवराज आलेला आहे युवराज आलेला आहे मुंबईला ऑलरेडी, झालं त्याला महिनाभर. तर ते परत गेलेत गावी कारण की काही कारणास्तव गेले, काही काम आहे पत्रिका वगैरे वाटण्याचं काम आहे, अजून पण काही 2-3 काम आहे ते करण्यासाठी गेलेले आहेत. तर फक्त आम्हाला दोघांना जाणं पॉसिबल आहे. तर आता वाजलेत 8:30 वाजलेत, 9 वाजेपर्यंत आपल्याला जायचं तिकडे. खरं तर जवळच राहतात इथे, आजीचं घर जो आपल्या जवळच आहे. पण बघूया कशा बघा केळवण होतं. म्हटलं की आता आपल्या जे लग्नाची वेळ आपली जी सिरीज चालू केलीच आहे, म्हटलं की तुम्हाला सर्व काही व्हिडिओ या सिरीजमध्ये तुम्हाला बघायला मिळणारच आहे. सो तुम्हाला हळदीचे, उठण्याचे किंवा लग्नाचे जे काही पुढचे असतील व्हिडिओ, सो ते पण तुम्हाला बघायला मिळणार. जेवढं माझ्या लेवल तेवढं पॉसिबल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. बाकी आपला युवराज आहेच, तो तुम्हाला दाखवेल. मी तर त्या क्षणी काही असेलच, थोडा बिझी असेलच. पण सो जाऊया म्हटलं. तर आई गेले, थोडं कामच तर गेली आहे बाहेर, ती येईलच थोड्या वेळात. ती आल्याच्यानंतर आपण निघूया आणि पाहूया आपला पुढचा कार्यक्रम कसा होतं, ते काय काय असेल आपल्या मेन्यूमध्ये ठरवलेलं. खरं तर हे केळवण म्हटलं ते उत्सुकता असते की कधी आपण लहानाचे मोठं झालं आणि कधी आपलं लग्न ठरलं, असं म्हणजे एक एक्सपेक्टेशन असते. सो ते फायनल दिवस आलेले आहेत. सो जाऊया, जास्त उशीर न करता. तू इंट्रोसुद्धा आपलं खूप मोठा होईल म्हटलं की तोपर्यंत चला जास्त नाही न बोलता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघत राहा. सो या लेट्स सी. एक बॉल बाकी आहे, धोनी 6 मार धोनी. अब उलटा शॉट हर्षला आणणार आहे बाबू हे. तर मित्रांनो निघालो आता. बघताय ते ऋषभ कुठे गावाला चाललं तू? मग कशाला मामाकडे कशाला? हा बघताय तर आता आमची भांडणं झालेली तेवढ्या वेळासाठी. आज आहे मुंबई इंडियन्स आणि चेन्नईची मॅच. मी 100% लिहून देते मित्रांनो, मुंबई हरणार आहे. ए मुंबई जिंकणार आहे. मुंबई हरणार आहे. नाही मुंबई जिंकणार आहे. चेन्नई जिंकणार आहे. कशावरून सांगू शकतो? मुंबई इंडियनमध्ये पण करतील तेवढे. मुंबई इंडियन्स हरणार आहे. नाही हरणार आहे. तर मंडळी आता मग निघालो आहे जाण्यासाठी. लवकरात लवकर ऑलरेडी भरपूर उशीर झाला आहे. सो रिक्षा गेली आहे आणि ऋषभची माझी जस्ट भांडणं झालेली. कशावरून त्याचं पुढे सांगतो तुम्हाला. ऋषभची भांडणं कशावरून सांगितलं आलेली नंतर सांगूया ना आपण. भरपूर भांडलं आहे माझ्याशी, पण कारण एकदम भलतंच कारण आहे. सो या जाऊया. फायनली आता पोचलो आपण बिल्डिंगमध्ये, पण लिफ्टसाठी भरपूर वेळ लागणार आहे. तर म्हटलं की जाऊया आपण शिर्डीनंच फटाफट. जास्त नाही, 3राच वेळ आपल्याला जायचं आहे. सो ऋषी चढशील ना? दमणार तर नाही ना?
या चला पाहूया काय काय तयारी केलेत ते. लेट्स सी. तर मित्रांनो फायनली पोचलो आहे आता आपण इथे आपल्या आजीच्या घरी. तर बघूया मामीने काहीतरी चांगले सत्रे केलं इथे बघताय. समोरचं आपलं जे घर आहे ना तिथे जाऊया आणि बघूया काहीतरी सरप्राईज आहे नाही ऋषू. काहीतरी सरप्राईज केलं आहे ना. अरे वा हे बघताय मित्रांनो किती मस्त छान असं सरप्राईज बनवलं आहे. अरे वा वा वा. रोशनचे केळवण बघताय ते दिवे वगैरे सुद्धा लावलेत. खूप छान. तर बघताय ते तनु सुद्धा आहे ते गुजरातवरून बघता आपल्याला फायनली आपल्या खेळामध्ये एन्जॉय करतायत. तनु हाय कर तिकडून. तनु हाय कर. हाय हाय बघितलं इथे हाय पण सुद्धा करते. खूप खरं तर मामी खूप चांगला असं सरप्राईज होता. तर बघा आपलं जेवण कसं झालं ते. काय आपलं आजचा मेनू काय काय चिकन मटन मध्ये आणि भात खूप आहे आपल्यासाठी सुद्धा. बघूया आणि टेस्ट करूया कशा प्रकारे आहे ते. तर मित्रांनो या जेवणामध्ये बघूया आधी काय काय आहे ते. खूप काय आहे ते चिकन मटन अजून पोळ्या सुद्धा आहेत वडे आहेत भात आहे एक कांदा आणि लिंबू आहे. तर मस्त आहे बघते. ताट सुद्धा खूप छान प्रकारे सजवलं आहे. स्वीटमध्ये काय नाही आम्ही स्वीटमध्ये काय नाही. बरं काय नाही चालेल असंच म्हटलं आहे. तर आजी बघताय तर फोनमध्ये लय बिझी आहे. रिषभ तुला भूक नाही लागली. हां रिषभने प्रण केला जोपर्यंत आपली CSK जिंकत नाही तेव्हा जेवणार नाही. बरोबर ना. या तर आपल्याला जेवायला सुरुवात करूया. बरोबर उशीर भरपूर झाला आहे. आता बोल मी माझा नाही का नाचायचा हौदाला हरवायचा. पण हा पण एकटाच याचा CSK वाला आहे. एकटाच आहे हा CSK वाला. हा चेन्नईवाला आहे. आता परत आता हा खवऱ्या हारत आलेला आहे आणि असते असते हा रडत येणार आहे आणि ह्याच्यावर दोन टपल्या वाजवायच्या सुरुवात करायची आहे. हारला का चेन्नई मुंबईला राहून चेन्नईचा नाव परत येते नाचणार हारलं तर काय. इथं बघताय ऋषभची आहे ना इथं वेगळीच कमेंट म्हणजे हा एकटा CSK वाला. फायनली बघतात आपलं जेवण झालेलं आहे आणि बिचारीला कामाला लावलंय रे. परत आपलं पॅकअप पण खरंच छान मस्त असं डेकोरेशन केलेलं आणि परत तेवढंच काम जेवढी मेहनत सुरुवातीला घेतलेली आता परत तेवढीच मेहनत घेतली आहे. चकले लग्नाची तयारी केलीस की नाही. काय काय म्हणजे काय काय ठरलं तुम्ही. हां हे नाही मला पण सांगा ना. मग ऋषभला काय करायला लावणार आहात. झाडू लादी पोछा बस अजून काय झालं मित्रांनो फायनली आता आपला केळवणचा कार्यक्रम झालेला आहे. तर खूप छान असं बनवलेलं मेजवानी त्याची. तर आपण जाऊया आता घरी. ऑलरेडी उशीर वाजलेत रात्रीचे 11:30 झालेत. आईसुद्धा ते वाट बघा असेल तर
चला मामा येतो. चला आजी. चला मामा. मामी चला येतो हा. खूप छान होतं हा आजचं जेवण खूप छान होतं. मामी, कसं वाटतंय मुंबईला? घरी तर ह्या बघा ह्याचा अजून म्हणता कोण जिंकले CSK. पार्टी दे मग आता. कसली पार्टी? तुम्ही हरले, तुम्ही द्यायचं. तर याची बघा अशी चालू असणार आहे. सो आपण व्हिडिओ इथेच एंड करूया आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. म्हटलं की एक छोटासा खेळण्याचा एक व्हिडिओ तुमच्यासाठी आलंच पाहिजे. सो चला भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय.